नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते. यंदा 3 जुलै म्हणजे शुक्रवारी आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित एक अत्यंत शुभ तिथी मानला जातं. असे मानलं जातं की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातली दुःख कमी होतं आणि आनंदाच्या समृद्धी मिळतं. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणार असा होतं. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थने करतात आणि त्यांच्या जीवनातली संकष्ट दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात. देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुखी, मानसिक शांती, यश आणि अडथळ दूर करण्यासाठी विशेषतः हा फलदायी मानला जातं. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातली नकारात्मकता ऊर्जा दूर होतं आणि कुटुंबाच्या सुख शांती टिकून राहतं. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी ही व्रत सूर्य उदयापासून ते सुरू होतं आणि चंद्र दर्शन झाल्यानंतरच पूर्ण होतं. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानलं जातं. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपतं व पूर्ण होतं. संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाच्या वेळ ही रात्री 9 वाजून ते 9:52 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायची आहे आणि त्यांची पूजा करून मग व्रत सोडायची आहे. ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्षाच्या तीर्थाला भगवान गणेशांची कृपा पिंगल रूपाच्या पूजा केला जातं. हा दिवस कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. जे या दिवशी उपवास करतात त्यांच्या सर्व दिशेने यश आणि समृद्धी प्राप्त होतं. संकष्टी चतुर्थीला भद्र सकाळी 5:28 ते सकाळी 11:20 असेल. ती पाताळात वास करते. या काळात पूजा आणि प्रार्थना करता येतात. भगवान गणपतीची पूजा अडथळ आणणारे नाही. गणपती बाप्पांच्या संकटनाशक म्हणूनच कोणत्याही प्रकारच्या संकट आपल्याला बाप्पांची पूजा केल्याने संकटापासून मुक्तही मिळतं. तसेच गणपतीला बुद्धीच्या देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांना गणपतीच्या पूजा आणि दर्शन केल्याने त्यांची ज्ञान आणि बुद्धी मिळतं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केला जातं आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल. गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. ह्या वस्तू खाऊ घातल्याने आपल्या सर्व अडचणीतला मार्ग तर मिळणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार. तर ती कोणती वस्तू खायला घालायची आहे, कोणत्या वेळात घालायची आहे, याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील. तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायची आणि अंथरूणामध्ये गणपती बाप्पांच्या स्मरण करायची आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आणि यानंतर स्वच्छ स्नानही करायची आहे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करायची आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरातली दिवा ही प्रज्वलित करून घ्यायची आहे. कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होतं. तसेच यानंतर आपल्याला सूर्योदयाला जल अर्पण करायची आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करायची
आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल तर त्यांना तामांमध्ये घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायची आहे. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायची आहे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः हा मंत्राचा जप ही करायची आहे. आणि यानंतरनं गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. यानंतरनं जे तीर्थ आपण तयार केलेली आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला घालायचे आहे. असा हे गणपती बाप्पांच्या जलाभिषेक केलेले तीर्थ आपल्या मुलांना पियाला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बरेच प्रमाणामध्ये वाढही होत असतं. यानंतरनं गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाच्या फुलं अर्पण करायची आहे. त्याच्याबरोबर 21 दुर्वांच्या जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. यानंतरनं गणपती बाप्पांना गोडावा नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे. लाडू किंवा मोदकाच्या दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गूळ खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवत तरी चालणार आहे. दिवसभरमध्ये आपल्याला व्रत करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचे पठण किंवा श्रवण करायचे आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायची आहे, फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतरनं आपल्याला मनातली इच्छाही बोलायची आहे. असा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहतं. त्यानंतरनं आपल्याला व्रतही सोडायची आहे. आणि येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. संपूर्ण महिन्यामध्ये गोडावा करायची विशेष महत्त्वही दिलं जातं. कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्रमंथनातूनच कामधेनू गायीला रूपामध्ये झाला होता. याच्याबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीच्या स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतं. गाय 11 रुद्राची आई आहे, 8 वसूच्या कन्या आहे, 12 दत्तांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जे व्यक्ती गोसावी करतं त्यांच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतच होतं, पण त्यांना मृत्यूपश्चात स्वर्गाच्या प्राप्तसुद्धा होत असतं. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसावी केल्या होते आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हा नाव आला होता. आपल्याला सुद्धा आवर्जून या पवित्र तीर्थला ही गोसावी जी आहे ती करायची आता आहे. गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसावी करू शकता किंवा एखादी गोट्यात जाऊ शकता किंवा कुठेही वाटेत वगैरे गाय भेटणं असेल तर तिथं तुम्ही करू शकता. सर्वप्रथम गायजवळ गेल्यानंतरनं तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणीही अर्पण करायची आहे आणि यानंतरनं तिची आरतीही करायची आहे. यानंतरनं जी वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे ते म्हणजे गोड चपाती. आपल्याला कणिक मळायची आहे. मळताना आपल्याला थोडासा कणिकामध्ये हळदसुद्धा घालायची आहे आणि हळद घातल्यामुळे आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची आहे. त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचे आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येतं. तसेच त्या चपातीवर आपल्याला एक छोटासा खडा गूळसुद्धा ठेवायची आहे. गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्याला गुरुग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असतो. राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तताही मिळत असतो. ज्या मुलामुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांना आवर्जून या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असल्या त्यांना आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अशी ही गोड चपाती गाईला खायला द्यायची आहे. तसेच
काळे तीळ सुद्धा आपल्याला पितरांना सुद्धा समर्पित आहे. जेव्हा आपण या काळे तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो तेव्हा त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य तर नष्ट होण्याच्या मदतही मिळत असतं. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला 21 दुर्वांच्या जोडीसुद्धा आवर्जून या चपातीवर ठेवायची. दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्याला कुंडलीतला बुधग्रह बलवान होतं. बुधग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअर संबंधित आहे आणि जर आपल्या कुंडलीतला बुधग्रह बलवान झालं तर आपल्या नोकरी, करिअर, व्यवसाय कधीही अपयशाचा सामनाही करावे लागत नाही. तर अशी ही चपाती जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. जेव्हा आपण ही चपाती गाईला खायला देणार आहे ते आवर्जून आपल्याला खायला घालायची. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा गाय आपल्या हातातून चपाती खाते आणि तिच्या जीभ आपल्या हातात लागतं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी पण दोषापासून ते आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदतही मिळत असतं. यानंतर आवर्जून गाईला आपल्याला पाणीसुद्धा प्यायला द्यायची आहे. तर तुम्हाला चपाती बनवून देणं शक्य नसेल तर गाईला अगदी तुम्ही हिरवा चारासुद्धा खायला देऊ शकता. यानंतर आपल्याला गायभोवती 11 प्रदक्षिणा मारायचे. प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम गणपतये नमः मंत्राच्या निरंतर जप ही करायची आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडंसं माती उचलायची आणि तिच्या आपल्या कपाळावर टिळा ही लावायची आहे. कारण जी मनुष्य गाईच्या हातातून स्पर्श करून प्रदक्षिणा करतं तसेच तिच्या चरणाखालचे धूळमस्तक लावतं त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचे आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अशा रीतीने आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोसावी करायची. ही गोसावी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातली प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण होई मनामध्ये इच्छा. चला तर मग भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.